आणि खरोखर 10 मिनिटांनी त्यांनी सहस्रबुद्धे म्हटलं त्यावेळेस जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा तो शरीरातला थकवा पूर्णपणे गेला होता. जैन धर्म स्थापना करणारा धर्म नाही येतो, पण अनादी काळापासून ते तत्व आहेत, त्या तत्वाला अनुसरून चालणं त्याला जैन धर्म असं म्हणतात. जैन समाजामध्ये सुद्धा एक क्रांती करण्याची जी एक विशेष क्षमता लागते जी फार थोड्यांच्यात असते ती मात्र मला यांच्यामध्ये दिसून आली. त्यांचा तो गुरुतत्वाच्या प्रचार आणि प्रसार हेच त्यांचं आहे. नमस्कार. जैन समाजाने महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला त्याग, शिष्टाचार आणि अहिंसा यांचे धडे दिलेले आहेत. खरं सांगायचं तर जैन समाज त्यांचे आचरण, त्यांचे नियम म्हणावे तेवढे सांभाळायला सोपे नाही. जैन धर्माची रचना, त्याची स्थापना, त्याच्या मागील उद्दिष्ट अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल समाजात समज गैरसमज अनेक आहेत. जैन समाजाच्या बांधणीमध्ये स्वाधी, प्रचारक, धर्मगुरू या सर्वांचा मोठा वाटा आहे. असे लोक जेव्हा बोलतात तेव्हा साक्षात अमृतात न्हाऊन निघाल्यासारखं समोरच्या व्यक्तीला होतं. आज अशाच पद्धतीचा सुवर्णयोग आपल्याला मिळालेला आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये संस्कार भारती वाणीभूषण पूज्य श्री प्रीतीसुधाजी महाराज साहेब स्वतः उपस्थित आहेत. विशेष बाब म्हणजे ज्योतिष क्षेत्रातील तज्ज्ञ, वास्तुतज्ञ, गुरुवर्य श्री नरेंद्रजी सहस्त्रबुद्धे सर सुद्धा आज आपल्यासोबत आहे. त्यामुळे हा एक दुग्धशर्करा योग असा आहे आणि आजचं चॅनल अत्यंत तुम्हाला आवडणार आहे. खरं तर सहस्त्रबुद्धे सरांना तुम्ही यापूर्वी देखील ऐकलं. प्रत्येक वेळी तुम्हाला त्यांचे विचार आवडले आणि आज पुन्हा एकदा सहस्त्रबुद्धे सरांसोबत सुद्धा आपल्याला थोडं बोलायला मिळणार आहे आणि अर्थातच तुम्हाला सगळ्यांना ते आवडणार आहे. सर, आपण थोडं बोला. नमस्कार. प्रीतीसुधाजी महाराज साहेबांशी हा माझा आध्यात्मिक जो संदर्भ आणि संबंध आहे तो गेल्या जवळपास 25-30 वर्षांचा आहे. अनेक साधू साध्वींशी माझा संबंध आलेला आहे, पण ज्या टाईपची आध्यात्मिक अनुभूती त्यांनी मला दिली त्याला तोड नाही. एकदा मी अत्यंत थकून अवस्थेमध्ये आलेलो असताना त्यांच्या कोणाचा फोन आला म्हणून भेटायला बोलावलं होतं. संध्याकाळी 7-7:30ची वेळ होती आणि मी महाराज साहेबांना म्हटलं आज मी खरं खूप थकलो आहे. तर त्या म्हणाल्या सहस्त्रबुद्धे डोळे मिटून बसा. आणि ही गोष्ट वाळवेकर फार्ममध्ये झाली होती आणि मी खरोखर डोळे मिटून बसलो. त्यांचं काही काम विशेष चालू होतं आणि त्या वेळामध्ये या शरीरामध्ये सहस्र तारांमधनं एक विद्युल्लता वाहतीये अशा प्रकारचा एक अनुभव त्यांनी मला जो यौगिक अनुभव दिला. आणि खरोखर 10 मिनिटांनी त्यांनी सहस्रबुद्धे म्हटलं त्यावेळेस जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा तो शरीरातला थकवा पूर्णपणे गेला होता. तेव्हा होलिस्टिक हिलिंगचा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव मी म्हणेन की मला प्रीतीसुधाजी महाराज साहेबांच्याकडनं प्राप्त झाला. मागे एकदा रशियाला जाऊन आल्यानंतर माझ्यावरती काही तिकडल्या अविद्यांचा परिणाम झालेला होता, ज्याला वूडू तिकडे म्हणतात. त्याच्यानंतर त्यांची माझी भेट झाली. त्यावेळेस त्या मला म्हणाल्या होत्या सहस्त्रबुद्धे अहो किती काळे ढग तुमच्या डोक्यावरती दिसत आहेत. म्हणजे ही जी काही जाणीव आहे या प्रकारची अनुभूती जी आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या सद्गुरूंच्या घरी जाऊन या, त्र्यंबकेश्वरला जाऊन या, आता मला जमताय तेवढे मी काळे ढगे कमी करतीच आहे. म्हणजे ह्या प्रकारची जी दिव्यानुभूती आहे ही दिव्यानुभूती प्राप्त करण्यासाठी त्यांची जी कठोर तपश्चर्या आहे आणि मुख्य म्हणजे एक संत कशाला आपण म्हणतो की जो क्रांती करतो तो संत. म्हणून जैन समाजामध्ये सुद्धा एक क्रांती करण्याची जी एक विशेष क्षमता लागते जी फार थोड्यांच्यात असते ती मात्र मला यांच्यामध्ये दिसून आली आणि ते मी माझं फार मोठं थोर नशीब समजतो. खूपच छान सर. मासांबद्दल आपण काय बोलावं. समाजातील वेगवेगळ्या घटनांवर, मुद्द्यांवर तुम्ही प्रवचनातून प्रचंड प्रबोधन करत असतात. तुमचा एक एक शब्द म्हणजे समोरच्या व्यक्तीला आयुष्यभरचा ठेवा वाटतो, काहीतरी मिळालं असं वाटतं.
ही सगळी ओळख झाली तरी सुद्धा आम्हाला अजून काही माहिती हवी, जसं तुमचं मूळ गाव, तुमचं शिक्षण, या सगळ्या प्रश्नांमागे एकच भूमिका आहे की तुम्ही सुरुवात कुठून केली हे सगळं आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं म्हणून तुमचं मूळ गाव याबद्दल सुद्धा थोडी माहिती द्यावी. ज्योतिषीय दृष्टीने जर पाहिलं हा. तर त्यांचं तुला लग्न आहे बरं. आणि दशमामध्ये कर्केचा गुरु आहे. क्या बात आहे. हा, त्यामुळे त्यांचा जन्म जो आहे ना त्यांचा तो गुरुतत्वाच्या प्रचार आणि प्रसार हेच त्यांचं आहे आणि स्वतः पुष्य नक्षत्राच्या त्या आहेत. त्यामुळे पुष्टी देणं नवीन विचारांना बरं. हा जो महत्वाचा भाग आहे. कारण पुष्य हे असं नक्षत्र आहे जे शनीचं आहे पण प्रभावी आणि प्रवाही आहे. त्यामुळे परंपरेला घेऊन आणि नवीन काळाला अनुसरून कशा प्रकारे धर्माचं वहन केलं जाईल आज त्यांचं महत्व कदाचित लोकांना कळणार नाही त्यांच्या समाजातल्या, पण 100 वर्षानंतर त्यांनी जी क्रांती केली त्याचा खरा परिणाम दिसून येईल असं माझं गुरु, म्हणणं आहे. शुक्र आणि शनी तिघांचा प्रभाव एकाच वेळी कर्म अधिपती गुरुदेव, कर्मस्थानात गुरुदेव, आणि म्हणून तुम्ही सगळ्यांना शिक्षा देत आहात, मार्गदर्शन करत आहात. आपण जैन धर्माचं काम हाती घेतलं तर जैन धर्म म्हणजे नेमकं काय, जैन धर्माची स्थापना कधी आणि कोणी केली आणि जैन धर्माच्या मूलभूत तत्वज्ञानाविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. जैन धर्म स्थापना करणारा धर्म नाही आहे. बरं. अनादी काळापासून ते तत्व आहेत, त्या तत्वाला अनुसरून चालणं त्याला जैन धर्म असं म्हणतात. बरं. वास्तविक पाहता आम्ही सुद्धा जन्माने जैन आहोत, पण जन्मतःच आम्हाला तत्वज्ञानाचं बाळ करून मिळालेलं आहे. आमच्या आईला तेच आवडत होतं. आमची आई ती अशा प्रकारची घडली गेली होती, तिला संन्यास घ्यायचा होता 9 वर्षाची असताना, पण आजोबांनी घेऊ दिला नाही. ती बिना आईची मुलगी आहे आणि तिचं लग्न केलं पाहिजे असं त्यांना वाटलं. त्याने त्यांचं लग्न केलं, पण लग्न करूनही 36 वर्ष त्या घरात राहिल्या, पण कधीच त्यांनी संन्यासाची मर्यादा तोडली नाही. घरात राहून सुद्धा संन्यासाची मर्यादा तोडली नाही आणि नेहमी संयमात राहणं, योग्य शब्दोच्चार करणं, चुकीचे शब्द न बोलणं हा त्यांचा प्रघात होता. आणि त्याप्रमाणे त्या संयमी जीवनात जगत असताना त्यांनी मला लहानपणापासूनच सांगितलं, बेटा आपल्याला लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही बरं का. तुझे वडील कुठेही अडकून देतील. मोठ्या 3 कोट्याधीशांच्या मागण्या मला आल्या होत्या आणि सांगितलं बाईसाहेबांना तर तोंडाने होऊन मागतात म्हणे. तर माझ्या आईने सांगितलं तू अडकू नको बरं का त्याच्यात. तर मी सांगितलं मला लग्न करायचं नाहीये, मला काही समजत नव्हतं त्यावेळेला. तर म्हटलं मला लग्न करायचं तुझी इच्छा म्हणे. मी 5 मुलीचे लग्न केलेले आहेत आणि तुला नाही करायचं असेल तर माझी काही जबरदस्ती नाही. त्याप्रमाणे मग नाक टोचू दिलं नाही. तर आम्ही नाक टोचून आहोत. कोणाला विचारून नाक टोचलं? नाक नाही टोचायचं, आपल्याला बोंडायचं नाही, नाक टोचायचं नाही, काहीच करायचं नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही वागत गेलो. त्याप्रमाणे आम्हाला सगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि लक्षात आलं की आपल्याला संन्यास घ्यायचा आहे. आपल्या आईची तीच इच्छा आहे, आपल्याला तेच काम करायचं. ईश्वरानेच त्यांच्या अंतःकरणावरती संत असं गोंधलेलं होतं, त्यामुळे वेगळ्या गोंधण्याची गरज नाही पडली. हो, संतत्व एक असतं. संतत्व आपलं असतं वेगळी गोष्ट आहे आणि दीक्षा घेऊन नियम पाळणे ही वेगळी गोष्ट आहे. साधू पण या दोन्ही गोष्टी एकत्र सापडणार आहेत त्या एक आहेत की ज्यांच्यामध्ये संतत्व आहे आणि दीक्षित अशी. दीक्षेचे नियम पाळणं हा एक वेगळा विषय आहे आणि आतून संतत्व जागृत होणं एक वेगळी गोष्ट आहे. आधी संतत्व आहे आणि मग दीक्षा आहे असं आहे. त्यांच्या आईने त्यांना अध्यात्मातून ते शिकवलंय. लहानपणापासून मेहंदी लावणे, बरं. पानपट्ट्या खाणे हे कधी आवडलंच नाही. हा विषय आवडलाच नाही आम्हाला कधी. शाळेत काय केलं होतं, पिशव्या विणायला शिकवलं होतं आम्हाला. दोऱ्याच्या पिशव्या विणत होतो आम्ही. तर अशी लहानशी पिशवी विणली आणि बाईला दाखवायला गेली. बेटा
पैसे देऊन जी वस्तू मिळते त्याच्यासाठी वेळ घालायचा आपल्याला शोभत नाही म्हणे. पैसे खर्चून जी वस्तू बाजारात मिळते त्याच्यासाठी आपला वेळ घालवायचा नाही. आपल्या अध्यात्माचा पाया आहे आणि आपले अध्यात्माची शक्ती आहे ते करायचं. त्यावेळेस आपण तेवढा जप केला, त्यावेळेस ध्यान केलं तर त्याचा काहीतरी फायदा आहे. हे विकत जी वस्तू मिळते त्याच्यासाठी वेळ घालवायचा म्हणे. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे आणि की जैन धर्मीय असून सुद्धा इतर संतांच्या वाङ्मयाचाही त्यांचा अभ्यास आहे, जो त्यांच्या प्रवचनातनं ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, चोखोबा ह्यांची वचनं ज्या पद्धतीने त्या उद्धृत करतात आणि जो एक समन्वयात्मक भूमिकेतनं त्या उभ्या राहतात, हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. नॅचरल झालंय ते. नॅचरल झालंय. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले नाही आम्हाला. आपोआप तसं घडत गेलं आणि त्या प्रकारची वागणूक तयार झाली, होत गेली. आमच्या माताजी मासाबांना सपोर्ट द्यायच्या कामाला आणि त्याप्रमाणे मी वागायचे. अशा प्रकारे आईच्या संस्कारामुळे, आईचे खूप संस्कार म्हणून तुम्ही प्रापंचिक जे एवढ्या मागण्या आल्या होत्या तुम्हाला की मोठ्या लोकांच्या, त्या नाकारून धर्मासाठी कार्य केलं. त्यांचं कार्य जबलपूर, रायपूर, तिथपासून खाल कलकत्ता, बेंगलोर पर्यंत आहे. मला वाटतं 2-4 लाख किलोमीटर तरी त्या पायी चालले असतील जवळपास. दिल्ली म्हणजे रोजचं 20 किलोमीटर चालणं आमच्यासाठी सामान्य गोष्ट होती. रोज सकाळी उठलं की विधी आमचं झालं की चालायला सुरुवात करायची. चपला नाही, पूर्वी चपला घालत नव्हतो, आता घालायला लागलो. त्यावेळेला घालत नव्हतो. जैन धर्मामध्ये अनेक नियम आहेत, तर ते नियम थोडक्यात सांगता येतील का? सगळ्यात मोठा नियम आमचा आहे की ज्याच्यामध्ये जीवहानी होत नाही, जीवित हानी होत नाही, अशा गोष्टींनाच आम्ही महत्व देतो. जिथे हिंसा आहे तिथे त्यापासून आम्ही अहिंसा परमो धर्म हा त्यांचा पहिला वचन आहे, पहिलं प्रमेय, पहिला सिद्धांत आहे. त्यावर त्यांचं सगळं धर्म उभा आहे. कोणालाही त्रास द्यायचा नाही, कोणत्याही जीवाला त्रास. मुंगीतून चालत असेल तर त्या मुंगीवर पाय द्यायचा नाही आम्हाला, त्याच्या बाजूला सरकून होऊन जायचं. अशी आमची पद्धत आहे. काही लोक जे धर्माची दीक्षा घेतात त्यांना आजीवन धर्माचे नियम पाळावे लागतात. हो, ते इतके कडक असतात की सामान्य माणूस त्याचा स्वप्नातही विचार करावा लागत नाही. तर मग ती दीक्षा घेण्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे, ती कशी फॉलो करावी लागते? दीक्षा कोण देतं? दीक्षा वैराग्य अवस्थेत राहावं लागतं. गुरूंच्या सान्निध्यात वैराग्य अवस्थेत राहावं लागतं. त्याच्यासाठी काही नियम पाळावे लागतात. रात्री जेवायचं नाही, मुख्य मोठ्या रात्री आहार करायचा नाही. काही जरी झालं तरी आहार. आमच्या महाराजांना टायफॉइड झाला होता, पण रात्री त्यांनी औषध घेतलं नाही. तर अशा प्रकारे आमचे काही नियम आहेत, ते आम्ही बरोबर त्याचं पालन करतो आणि आपोआप ते पालन होतं आमच्याद्वारे पालन होताना आम्हाला त्रासही पडत नाही आणि आपोआप ते रात्री पाणी न पिणे, आहार न करणे हा आमचा मूळचा नियम आहे. लहानपणापासूनचा नियम आहे तो आणि त्याप्रमाणे आम्ही वागत असतो. जेवढा आहार आणि विहार निसर्ग समृद्ध राहील ह्या जाणीवेतून त्या सगळ्या नियमांची मांडणी झाली आणि महाराज साहेब त्याच्या बाबतीत पर्टिक्युलर आहेत आणि त्यांनी त्याला एक वेगळं स्वरूप देऊन अतिशय प्रवाही केलंय. हे त्यांचं क्रांतिकारी कार्य महत्वाचं आहे. आणि दीक्षा घेत असताना अत्यंत काही विधी कठीण असतात, जसं आम्ही एक ऐकलंय केश लोचन. हो, त्याबद्दल काही केस लोचन आम्हाला सुरुवातीला केस लोचन नसतं. अच्छा. दीक्षा घेताना भावी येतो आणि केस काढून जातो, पण त्यानंतर मात्र 6 महिन्यानंतर आम्हाला केस काढावे लागतात. आमच्या वडिलांनी त्याच्यासाठी उपवास केला होता. माझा पहिला लोट होता ना, त्यावेळेला वडिलांनी उपवास केले आणि बाहेर बसून राहिले. निरंकार उपवास केला त्यांनी. माझी मुलगी आज संन्यास घेतली येते आणि ती डोक्यावरून केस काढते आहे, तर त्यांनी काहीच खाल्लं पिल्लं नाही. तसे त्यांचा असा दुजोरा होता आम्हाला. बरं. त्यांची किंमत होती. ती विधी खूप कठीण असते. त्रास होतो खूप.
खूप त्रास पण एकदा होतो. संकल्प केला ना, मला पहिल्या लोटला 3 तास लागले होते. आमच्या मोठ्या महाराजांनी केला आमचा लोट आणि 3 तास लागले, पण मी हुकीचू सुद्धा केलं नाही. बरं. हुकीचू सुद्धा केलं नाही. देहाच्या पलीकडे जाणं हे आपण अध्यात्माचं पहिलं लक्षण धरतो. त्याची ती पहिली परीक्षा आहे. परीक्षा. ती परीक्षा त्यांनी ती पार सहजच केली असं. हो. जैन धर्मामध्ये लहान वयातली मुलं, तरुण मुलं मुली, विवाहित स्त्रिया पुरुष सर्वच दीक्षा घेतात. हो. मग एकदा दीक्षा घेतल्यानंतर जर त्यांना पुन्हा संसार करावासा वाटला तर करू तर त्या आम्ही त्याचा पाठलाग करीत नाही. त्याने जर सोडलं ना तर त्याचा पाठलाग करत नाही, त्याला जबरदस्ती करत नाही. त्याला नाही पटलं जाऊ द्या. म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो. हम्म. धावत्याच्या पाठीमागे जायचं नाही. अच्छा. गप्प बसतात आमच्या सगळे लोक. ज्याला मुक्ती असेल तोच या तिथे राहील. ज्याला आवड असेल तो राहील, नाही आवड जाऊ दे. आपल्या धर्मामध्ये कुणाची पूजा केली जाते? नित्य नेमाने पूजा करत नाही आम्ही. पूजा करतच नाही. त्यांच्या स्थानकवासी आणि मंदिर मार्गी असे वेगळे वेगळे पंथ आहेत. बरं. त्याच्यामध्ये यांचा जो स्थानकवासी जो आहे हा मार्ग आपल्या ध्यान वेदांमध्ये धारणेचा हा ध्यान धारण्याचा आहे. म्हणजे पूजा न काही न करणे असं जो आत्म्याचा आहे. अनुभव घेणे, हा. आत्म्याचा अनुभव घेणे, निर्विचार राहणे, निर्मन होणे, अमन होणे, त्याची साधना करतो आम्ही. आकाश तत्वात पोहोचणे. हा. हं. एक सोशल मीडियावर थोडी रील आली होती, ती पाहण्यात आली माझी. सुपुत्र दान म्हणजे काय? मग त्याच्यात काय झालं होतं ना की जैन साधूच्या हातात एक लहान. सुपात्र दान म्हणजे योग्य ठिकाणी दान देणे. अच्छा. जो सुपात्र आहे त्याच्या त्याच्या जोडी भांड्यात म्हणजे. आपलं 2 वर्षाचं 3 वर्षाचं मूल. त्याला सुपात्र दान म्हणतात. बरं. मग त्या मुलाचं पुढे आयुष्य नेमकं कसं असतं? सुपुत्र दान नसतं आम्हाला, सुपात्र दान असतं. बरं. सुपात्र दान असतं. सुपात्र दान साधू संतांना वाढलं तर ते सुपात्र दान होतं. बरं बरं. कारण की साधू संत पुढे जाऊन कोणतंच पाप करत नाही. हो. पाप क्रिया करत नाही, खोटं बोलत नाही, चोरी करत नाही, अब्रह्माचं सेवन करत नाही, संग्रह ठेवत नाही. त्यामुळे आमच्या पात्रात जे दान पडतं ना ते सुपात्र दान असतं. बरं. जैन धर्माची जे दीक्षा घेतात ते महान असतात. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या गोष्टीवर विजय मिळवून एका आगळ्या वेगळ्या जीवन मार्गावर चालणं ही मोठी गोष्ट आहे की जी सामान्य लोकांच्या मनांमध्ये. त्यामुळे जैन मुलींच्या बद्दल खूप दिनचर्येबद्दल प्रश्न असतात. गॅरंटीच असते त्यांना की आमचे महाराज म्हटले म्हणजे ते चुकीचं वागणारच नाही असं त्यांना पूर्ण गॅरंटी असते. त्यामुळे आमच्या बेधडक आमच्या समोर ते दान देणे, सगळ्या गोष्टी करणे ह्या आपोआप त्यांच्या मनात बिंबलेल्या असतं की हे महाराज चांगलेच आहेत आणि ह्यांच्या. कारण की वर्षानुवर्ष बघितलेलं असतं त्यांनी आम्हाला. समाजात खूप श्रद्धा असते सगळ्यांच्या मनात. पण चुकीचं काम केलं तर प्रायश्चित्त देतात ना आचार्य. आमच्या इथं चुकीचं झाले ना तर प्रायश्चित घ्यावं लागतं. बरं. आचार्य देतात. तुमचं दिनचर्या, आहार विहार याच्यावर काही माहिती देता? आहार विहाराची काय दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री. सकाळी उठून आम्हाला ध्यान धारणा करावी लागते. त्यानंतर आम्ही प्रार्थना करतो 1 तासाची. रोज आमचा नियम ती येते. प्रार्थना फार ऐकण्यासारखी असते. बरं. इतक्या लयीमध्ये आणि इतक्या सुंदर ते हो. सकाळ संध्याकाळचं ते भक्तामल स्तोत्र वगैरे म्हणतात. हो. इतक्या सुंदर लयीत म्हणतात आणि त्यांचा आवाज स्वतःचा याही वयामध्ये इतका मधुर आहे की त्या मधुरतेमुळे त्या एखाद्या लयीत अशा सगळी वेगळी वेगळी वाद्य लावावीत आणि मग ती मैफल सजावी अशा पद्धतीनं त्यांचं ते सकाळी आम्ही त्यांच्या आवाजाबद्दल मी देखील ऐकलं. तुमच्या आणि तुमच्या बहिणीच्या आवाजाबद्दल मी खूप ऐकलंय की खूप आवाजात गोडवा आहे. बिना लयीचं काही म्हणायला लागलं. जळगावमध्ये जैन लोक आमचे खूप आहेत, त्यांनी माहिती दिलेली. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की आपल्या धर्मामध्ये सल्लेखना ही एक पद्धत आहे. संथाना
त्याला संथारा म्हणतात, काही लोक सल्लेखना म्हणतात. 3 हो. नावं वेगवेगळी त्याची आहेत. सल्लेखना, संथारा. तर समाधी. त्याची नेमकी काय आणि त्यामध्ये कोणकोणते टप्पे असतात, त्यामागे सभ्यतेने फिलॉसॉफी साथ काय? देणं सोडलं, हम्म. सभ्यतेने साथ देण्याचं सोडलं की त्यानंतर त्या संथारा घेतात. हम्म. संथारा घेणे म्हणजे त्या दिवसापासून अन्न पाणी घेणे, वर्ष. त्या पाण्याची सूट ठेवतात. हम्म. काही लोक पाण्याची सूट ठेवतात, काही ठेवत नाही. आमच्या इथे 3-3 महिन्याचे संथारे होय. चाललेले आहे. 3-3 आमच्या महिने. जळगावचे 2.5 महिने चालले होते ना, यांचेच कांठी यांचे हा. 2.5 महिने चालले हा. होता. तर त्या प्रकारे आम्ही संथारा घेतो आणि संथारा घेणं आमच्या आता बहीणच आता महिन्यापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे. इतर. माणसात मला खाली हात मध्ये भेटू, मला खाली हातात नका पाठवू, मला काहीतरी संथार आला पाहिजे, मला संथार आला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी 3-4 महिने अन्नाला शिवल्या नाही. त्या अन्नाला शिवल्या नाही, भात खाल्ला नाही, पोळी खाल्ली नाही आणि एवढीशी सूप घेते आणि एवढासा दूध घ्यायचे आणि ही त्यांना करायची. एवढंच घ्यायचं ते तेवढं खाऊन राहायचे आणि करता करता त्यांचे 4 महिने असे गेले. 4 महिने गेल्यानंतर त्या म्हणायच्या आता वर जायचं, आम्हाला वर जायचं, असं सारख्या म्हणायच्या त्या. आणि त्यानंतर त्यांचा शेवटचा दिवस आला, त्या दिवशी त्या काय केल्या, अगोदर खूप कणल्या, कणायला सुरुवात केली त्यांनी आणि त्यानंतर अर्धा 1 तास कणल्या असतील. त्यानंतर शांत झाल्या आणि शांत झाल्यानंतर त्यांच्या पोटाची हालचाल कमी होत गेली. करता 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 हळूहळू मशीन सगळी थंड पडत गेली आणि करता करता त्या डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टर सांगितलं काय राहिलं नाही आतमध्ये. त्याप्रमाणे त्या गेल्या आणि खूप आनंदाने खूप भाता बांधून गेल्या. शेवटचा दिस गोड व्हावा याचसाठी केला होता अट्टाहास. याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. छान. जैन धर्मामध्ये खूप लोक दीक्षा घेतात, करोडपती असतात, अब्जोपती असतात. हो. आणि दीक्षा घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसतो. तर हे कसं? कारण की तत्वज्ञान समजलेलं असतं ना. कारण की आयुष्याचा अर्थ कळलेला असतो. जगात एक खरा आत्माच आहे, बाकी सगळे बदलणारे तत्व आहे. शरीर सारखं बदलतं, शरीराची तब्येत सारखी बदलते, हे सारखं बदलत राहणार आहे आणि धोकेबाज आहे. खरं आहे आत्मा. त्या आत्म्याबरोबर त्या आत्म्याचा फायदा कशात आहे? संन्यास घेण्यामध्ये आहे, संन्यास संयम घेण्यामध्ये आहे, नियम पाळण्यामध्ये आहे. त्या आत्म्याचा फायदा तिथेच आहे. हे जेव्हा पूर्ण लक्षात येतं त्यावेळेला तो आनंदाने काय करतो, माझा फायदा मी करून घेत आहे, माझा विजय झाला, माझ्या घरच्या लोकांनी मला परवानगी दिली आणि आता मी संन्यास घ्यायला तयार झालेलो आहे. आनंदाने ते दीक्षा घेतात. परमोच्च सुख मिळालं असं त्यांचे भाव असतात त्यावेळीचे. असंच असतं ते. एखादी व्यक्ती गृहस्थ जीवनात असेल आणि तिला जर जैन धर्माचं आचरण करायचं असेल तर तिने कसं करावं? आमच्या माताजी महाराजांना होतं ना, 36 वर्ष घरात राहिल्या त्या. होय. त्यांना संन्यास घ्यायचा होता पण घेता आला नाही, आजोबांनी दिला नाही संन्यास. त्यामुळे त्या घरात राहत होत्या पण सगळे नियम पाळत होत्या. करत होत्या त्या. सकाळी सगळ्यांना चहा दूध दिल्यानंतर चहा दूध सगळ्यांचा झाला की सगळ्यांना दूध द्यायचं, अर्धा कप चहा द्यायचा, अर्धा कप दूध द्यायचं आणि त्यानंतर त्या सामायिकला बसायच्या. सामायिकला बसायच्या तर 2 तास सामायिक करायच्या. त्यावेळेला 108 वेळेला लोगस सूत्र आमच्या इथे खूप मोठं 24 तरांकर सूत्र आहे. तर ते सूत्र ते म्हणायच्या आणि आमच्या घरात काम करणाऱ्या सुरुवातीपासून मोलकरण्या असायच्या. तर त्या मोलकरण्याने इतकं ध्यान ठेवायच्या की आता बाईंनी संन्यास दीक्षा सामायिक घेतली ना, आता त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. त्यांच्या अंगावर डास पडत असतील तर त्या आमच्याजवळ असं असतं म्हणतात त्याला. तर त्याच्यामुळे त्याच्याद्वारे डास उडवायचे आणि त्यांना जितकं साता देता मोलकरण्या एवढ्या साता द्यायच्या
आणि आमच्या वडिलांना दुसऱ्या जातीच्या लोकांनी माताजी महाराज 108 वेळा उठून बसून नमस्कार करायचा, 108 वेळा. आणि 108 लोकांचं ध्यान करायच्या. ध्यानात बसल्यानंतर डास उडवायचे नाही, खाजवायचं नाही, कुठे हालचाल करायची नाही. स्टॅच्यू स्टिल. हा. आणि आमच्या मुलकरण्या त्यात ध्यान ठेवायच्या. आई सामायिक घेऊन बसल्या ना तर मुलकरण्या ध्यान ठेवायच्या. आणि त्या काय करायच्या, बाई मातांना काही जातीभेद नव्हता, माताजी मातावांना जातीभेद नव्हता, त्यांना सगळं चालत होतं. पण आमच्या वडिलांना खूप कट्टर होते ते, त्यांना चालत नव्हतं. तर काय करायचे ते, काका बाहेर गेले ना तर डाळ चढून ठेवायची, भात चढून ठेवायचा, पीठ मळून ठेवायचं. आणि काका जे आले लक्षात आलं की लगेच हात करायचे आणि बाथरूम जाऊन उभं राहायचं. संतत्वाचं जे पहिलं लक्षण आपण धरतो की सौम्यम स्निग्धम, तर ते सौम्यपणे, प्रेमळपणे प्रश्न सोडवत नाही ते होते. तुम्हाला ह्याच्यात दिसून येतं. खूपच छान. मासा, आपण रक्षाबंधनाचे विशेष प्रवचनं तुमची खूप गाजलेली आहे. भाऊ बहिणीचं नातं हे खरंच जगातलं सगळ्यात सुंदर नातं आहे. त्याबद्दल काय बोला? आमचं असं म्हणणं आहे की भाऊ आणि बहीण हे नातं अत्यंत महत्वाचं आहे. आणि स्त्री आणि पुरुष आमोरासमोर येतात. ती स्त्री एकदम 16 शिंगार सजलेली असते आणि ती समोर येते भावाच्या, पण त्याला काय ही माझी बहीण आहे. ही बहीण म्हटल्यानंतर सगळा विषय तिचा समाप्त होतो. आणि अशा वेळेला त्या पवित्र भावनेतून जेव्हा बहीण आपल्या भावाला राखी बांधते, ती राखी अत्यंत महत्वाची असते. कारण की ती गाठ जन्माची गाठ असते. मी तुला सांभाळीन, मी तुझं रक्षण करीन, तुझ्याजवळ राहील, तू संकटात असली तर मी तुला सोडवायला येईल. अशा प्रकारे भाऊ जणू एक क्षण एक लँग्वेज वचन देत असतो तो. पण जिथे सत्पुरुष असतात तिथे ते आपल्याला राखी बांधतात आणि ती संरक्षणात्मक ती राखी असते, तिची दिव्यत्वाच्या अनुभवाची गाठी ज्याला आपण म्हणतो. आम्ही काय करतो, भगिनींना सांगतो तुम्ही 108 गाठी बांधा, बारीक बारीक गाठी धाग्याला बांधायच्या. आणि आम्ही तोपर्यंत स्तोत्र बोलत राहतो. तोपर्यंत स्तोत्र बोलत राहतो आणि त्या गाठ मारत असतात. असं करून ती राखी तयार करतात. आणि ती राखी जेव्हा बहीण भावाला बांधते ती अत्यंत महत्वपूर्ण असते. महाराजांनी बोललेले स्तोत्र असतात त्याच्यामध्ये आणि ती गाठ त्याच्यामध्ये स्तोत्र लिहिलेले असतात. त्यामुळे त्या गाठीला खूप महत्व असतं. आणि ती गाठ, आणि जेव्हा वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्याचं तत्व म्हणून त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं, का वेगळ्या अंगाने सांगितलं होतं की व्हायब्रेशन्स, वेव्ह, साऊंड आणि लाईट, की स्पंदन, ध्वनी, प्रकाश आणि त्याच्या लहरी या माध्यमातून या शास्त्राचा अभ्यास करावा. त्यातनं जे बांधले जातील ते खरे नियम. हा जो विशेष त्यांचा वारसा आहे तो या शास्त्रामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी. ईश्वरीय तत्व म्हणजे भाऊ आणि भाई. भाई म्हटला म्हणजे ईश्वरीय तत्व आणि भाऊ म्हटला म्हणजे दैविक शक्ती भरलेला. हा म्हणजे भास्कर, भाव म्हणजे प्रकाश. आपण ईश्वरीय आकाश तत्वाचे अक्षर धरतो. प्रकाश, भा म्हणजे प्रकाश असतो आणि ईश्वराचा प्रकाश म्हणजे भाव. तिकडे आपल्याला आपण जैन धर्माचा आधुनिक चेहरा म्हणून ओळखला जातात, त्याविषयी काही बोलायला आवडेल? आम्ही ना आमच्या माताजी महाराज खूप हिंमत बहादूर होत्या. त्यांना काय वाटायचं की माझ्या मुलीने रात्री व्याख्यान दिले पाहिजे आणि रात्री शेतकरी लोक आले पाहिजे आणि शेतकऱ्या लोकांनी नॉनव्हेज सोडलं पाहिजे, अशी त्यांची भावना असायची. त्याप्रमाणे कोण आले, आमचे माताजी महाराजांची म्हणणी होती. तर त्या काय करायच्या, कावेबाज होत्या, कावा खेळायच्या. त्या कावा खेळायच्या आणि काय करायच्या, इथल्या लोकांना सांगायचं तुम्ही नगरला जा, आमचे मोठे मार्ग त्यांना त्यांची परमिशन घ्या, आम्हाला परमिशन शिवाय काही चालत नाही, तर परमिशन घ्या.
आणि त्यानंतर 25 लोक आमचे मिरीचे, छोटं गाव आहे मिरी इथं नगर जिल्ह्यामध्ये, तर मिरीचे लोक तिथे गेले आणि त्यांना सांगितलं की महाराज म्हातारी माणसं म्हणायचे काय, जर नॉनव्हेज खाणारे तुमच्या इथे बसत असतील आणि त्यांना तुम्ही सोडू शकत नसाल तर काय अर्थ आहे तुमच्या संन्यासाला, तुम्हाला नॉनव्हेज सोडवता आला पाहिजे. तर आम्ही काय करायचो, नॉनव्हेज सोडवण्याचं काम करायचो. नॉनव्हेज खाणं सोडवणं हे महत्वाचं काम आमचं असायचं. आणि त्याप्रमाणे रात्री व्याख्यान दिले की शेतकरी लोक आमच्याजवळ यायचे, आता उद्यापासून मला काय खायचं नाही बरं का, बशीर खायचं नाही. अशा हजारो लोकांनी आमच्या हे केली, शपथ प्रतिज्ञा केलेली आहे. आणि आमचे राहत्यामध्ये स्कूल आहे आमचं, अनेक जणांनी शाळा काढली, त्यांच्या उत्स्फूर्त यांच्या मनात, मी काही त्यांना सांगितलं नाही. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जैनांच्या बरोबरीनं अजैन सुद्धा त्यांचे भक्त आणि चाहते आहेत, हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांनी काय केलं, मेरे में जैन लोग कितना होता है, व्याख्यान कितना होता, क्यों 18 घर होते फक्त ते जैनांचे, बरोबर. आणि व्याख्यानाला असायची 5,000 ग्रेट. म्हणजे सगळं जैन लोक. असं म्हणतात की चॅरिटी बिगिन्स होम. त्यामुळे स्वकल्याण आणि स्वकल्याणानंतर आपलं पर्व विसरून सर्वांचं कल्याण, सगळ्यांना मोक्ष मिळावं या दृष्टीनेही तुम्ही खूप काम केलेलं आहे. आता जसं सर म्हणाले की जैन धर्मीय तर आहेच, बाकी धर्मीय सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. ते त्यांच्यातल्या दिव्यत्वाच्या अनुभवामुळे जोडले गेलेले, हे विशेष. बरोबर. आपोआप ते आमच्यामध्ये दिवस त्याची तेच प्रतीची त्याचे कर्म मानले, आपोआप आमच्या द्वारे आता पापच होत नाही. आम्हाला ठरवलं ना तरी पाप होत नाही. किती भूक लागलेली असेल आणि सूर्यास्त झाला असेल तर आम्ही रात्री नाही म्हणजे नाहीच खाणार, काही जरी झालं तर रात्री खाणार नाही, पाणीही पिणार नाही. मी आता एक शेवटची विनंती करते की 2 वाक्य तुमच्या सुरात आम्हाला ऐकायचे आहे. हो. ये रे भाऊराया भाऊ विजेला, ये रे भाऊराया भाऊ विजेला, भाचा तुझा म्हणतो आई मामा कान आला ग, मामा कान आला. ये रे भाऊराया भाऊ विजया, वाट बघुनी डोळे माझे रे थकले, तुला भेटण्या मन आतुर झाले. वेळ गाडीची झाली अजूनी न आला रे, अजूनी न आला. ये रे भाऊराया भाऊ बिजेला, माझ्या माहेराची तू रे आस एक मोठी, पवित्र प्रेमाच्या पुढे दुनिया रे खोटी. विसरला का बहिणीला का नाही आला रे, का नाही आला. रे भाऊराया भाऊ विजया, वहिनीच्या नादात विसरला मला रे, लेकिया झालं नको आता बहीण तुला रे. भावाच्या नावाने मला गहीवर आला रे, गहीवर आला. ये रे भाऊराया भाऊ विजेला. आम्ही नाशिक रोडला होतो 69 मध्ये, आणि त्यावेळेला तिथले अजैन मारवाडी खरे पण जैन नाही असे मारवाडी, त्यांनी काय सांगितले, महाराज
उद्या भाऊबीज आहे आणि तुमच्या तोंडून आम्हाला भाऊबीजेचं भजन नाही काही म्हणजे माझ्याजवळ नाही भजन नाही ते, तर तुम्ही काही करा आम्हाला उद्या तुमच्या तोंडून तर हे रात्री बसून मी बनवलं. अच्छा, तुम्ही स्वतः लिहिलं? हो, माझ्या 61ला सुद्धा त्यांनी आशीर्वादात्मक एक भजन लिहिलं. माझ्या टिळक स्मारक मंदिरामध्ये हो का? खूपच खास दिवस आजचा. महाराज साहेब यांच्याकडून ईश्वरीय तत्वाचे आशीर्वाद मिळाले. समोर गुरुवर्य भाऊसारखे मोठे उभे आहेत संरक्षणासाठी. असा दिवस मिळणं हा देखील माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. महाराज साहेब आपले खूप खूप आभार. आपण वेळ काढला आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन दिलं. त्यानिमित्तानं मला आशीर्वाद खूप मिळाले. इथे प्रिमायसेसमध्ये एंट्री केल्यापासून एकदम सकारात्मक भाव निर्माण होतो आणि खूप हलकं वाटतंय. काहीतरी आपण माहेरी आल्यासारखं मला वाटतंय. ते खूप खूप धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.